हा आहे आमच्या घराजवळचा एरिया. इतका सुंदर आहे ना इथे. आजूबाजूचं वातावरण खरंच खूप छान असतं. सोसायटी अशा ठिकाणी आहे की असं थोडं हलकंसं आउटस्कट आहे सिटीपेक्षा. त्यामुळे इथे जरा शांतता असते. आजूबाजूला बऱ्याच अशा गोष्टी आहे की जिथे आपण छान छान फोटो व्हिडिओ कॅप्चर करू शकतो. असं निसर्गरम्य ठिकाण आहे आजूबाजूचं. आणि आज मी ही साडी घेतलेली आहे जी, एक मिनटं, तुम्हाला दिसत नसेल, जस्ट 1 मिनिट. हे बघा, अशा प्रकारची ही साडी आहे जी मी घेतलेली आहे फ्लिपकार्टवरून. बरेच कलर्स यामध्ये अवेलेबल होते, पण पिंक कलरची इच्छा झाली मला घेण्याची. सो ही कॉटनची साडी मी घेतलेली आहे. मस्त लोटस यावर काढलेले आहे. खालचं तुम्हाला दिसत आहे की नाही माहिती नाही. नो, आय थिंक नाही दिसत आहे. हे बघा. सो हे ब्लाऊज घातलेलं आहे. ब्लाऊज तर वेळेवर अवेलेबल नव्हतं, सो माझ्याकडे हे ब्लाऊज अवेलेबल होतं स्लीवलेस, ते मी घातलेलं आहे. हे नेल्स मी काल केलेले होते, स्टिक ऑन नेल्स आहे हे. आणि हे ब्युटिफुल बँगल्स हे सुद्धा मला मिळालेले आहेत फ्लिपकार्टवरून. तर हे बघा, अशा प्रकारचा हा सेट आहे जो या लोटस साडीवर मी घातलेला आहे. तर कशी दिसते मी, मला कमेंट करून नक्की सांगा. तर काही अशा प्रकारच्या या साडीचा लुक आहे. खूप सिंपल साडी आहे, पण खूप सारे कलर्स आहे यामध्ये. माहेर शिकली ना सायकल, जे चाक असतात ना ते लावून चालवायची. आता यायला लागले. किती मस्त वाटते ना. चालून दाखव ना म्हणू एक राऊंड. पाऊस सुरू झालाय. काय चालू आहे उन्हाळ्यात एवढा पाऊस. गारा काय पडला परवाच्या दिवशी. उन्हाळ्यातच पावसाळा सुरू झालाय. युद्धामुळे सगळं काही वातावरण बिघडलंय. मस्त. सोसायटी मोठी असल्यामुळे भरपूर जागा मिळत आहे चालवायला, त्याच्यामुळे छान प्रॅक्टिस झाली आहे. नाईस. तुला माहिती आहे, मी जेव्हा सायकल शिकली होती ना, जेव्हा एक ताई होती ती मला सायकल शिकवायची. तर ती असेल तरच मी सायकल चालवायची. ती नसेल ना तर सायकल चालवायला मला खूपच भीती वाटायची, खूप. आणि एक दिवस काय झालं की ती आलीच नाही तर मी पडली जोरदार. तर मला असं झालं होतं ना की बापरे, मला नाही वाटत मी जन्मात कधी सायकल शिकू शकेन. कसं असतं ना म्हणे. आणि आता आपण सगळं चालवतो, सायकल, गाडी, कार. कशा असतात लाईफचे फेजेस. बिल्लू बिल्लू बिल्लू, मम्माची बिल्लू, मांजर माझी. पत्ताकोबीचा पराठा बनवायला गेली, लाईटच गेली. पराठा करण्यापेक्षा मी असं धिरडं टाईप टाकलेलं आहे याचं. यामध्ये मी कोथिंबीर, गाजर, पत्ताकोबी असं सगळंच घातलेलं आहे, जेणेकरून भाजीपोळी खायचा जेव्हा जेव्हा आम्हाला कंटाळा येतो ना, तर अशा प्रकारे हेल्दी काहीतरी मी त्यातच घालून देते, जेणेकरून तेवढंच न्यूट्रिशियस ते बनेल. घे म्हणू आकर. आता सुट्ट्या लागल्या, ड्रॉइंग करते, स्केच करते, काही ना काहीतरी तिचं दिवसभर सुरू असतं. आणि याची तर स्केचची आवड तिला खूप जास्तच आहे, खूप आवडतं तिला. काय बनवलं तेव्हा किती सुंदर काढलं तिने, खूपच मस्त. वाव, व्हेरी नाईस सोनू. मी रामचा पण फोटो दाखव. ते देवात ठेवलं होतं तिने मस्त, रामचा, श्रीरामाचा हे काढून फोटो काढून. हे बघा ना, मस्तच. अरे तुम रखवारे होत न आज्ञा बिनु पैसारे, सब सुख लहे तुम्हारी सरना, तुम्हारा रक्षक काहू को डरना.